नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मित्रांनो सकाळचे 6:30 झालेत, 6:20 झालेत आणि आज मी चाललो आहे ताम्हिणी घाट एक्सप्लोअर करायला. तर सकाळी घरातून निघताना काही पावसाचं वातावरण तर नाही आहे, पण बघू आपल्याला पाऊस थोडाफार तर पाहिजे घाटामध्ये आणि असेल मे बी. तर बघूया, खूप लोक व्हिडिओ टाकतात तर आपण पण जाऊन बघू की कसं आहे. मी अजूनपर्यंत कधी ताम्हिणीमध्ये गेलो नाही आहे, पण आज फर्स्ट टाइम चाललो आहे. आणि ही आपली टायगर आता रेडी केली आपण. सकाळी सकाळी एकदम स्वच्छ असतो ना तेव्हा भारी वाटते बघायला. मी आता जास्त वेळ न घेता मी आपल्याला मित्राला पिकअप करायचं आहे आणि मग आपण इथून निघणार माणगावपर्यंत आणि माणगाववरून आपण घेणार ताम्हिणीसाठी लेफ्ट. तर मध्ये आपण काय जास्त मोठं ब्लॉक करणार नाही कारण तो डेलीचाच रस्ता आहे. तर आपण ट्राय करू की माणगावच्या नंतर आपला ब्लॉग चालू करण्याचा. तर बघूया मध्ये काय दाखवण्यासारखं असेल तर मी दाखवेन, नाहीतर आपण माणगावच्या पुढे आपण चालू करूया. तर चला भेटूया आपण मोठ्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण निघालो आता, बाईकवरती बसलो आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. सकाळी सकाळी जॉगिंगवाले खूप दिसत आहेत. पावसाचे बारीक बारीक शितोडे पडतात अंगावरती. बाप्पा मोरया, राईड व्यवस्थित होऊ दे. आणि सकाळी सकाळी जो वातावरण एक नंबर असतं, वातावरण कडक. चेकिंग आली आहे, बघूया आपल्याला थांबवतात का. जर थांबवलं तर कंटेन मिळेल, कंटेन. आपल्याला थांबवलं नाही आहे, रात्रभर थांबून हे लोक कंटाळले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला नाही थांबवलंय. इथे काहीतरी झालंय सीन. हो 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 हो, बापरे ॲक्सिडेंट. तो शेट 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 शेट, बापरे एवढा खतरनाक ॲक्सिडेंट झालाय. त्याचं पूर्ण बॉडी, डोकं वगैरे चेंबून गेलं रे. काही सकाळी सकाळीच खतरनाक ॲक्सिडेंट झाले. हा समोर आपला कर्नाळा फोर्ट, हा बघा समोर. वातावरण एकदम कडक झालं, कडक. पावसाने पूर्ण आहे ना, ग्रीनरी पूर्ण आता वाढली आहे. हा कर्नाळा पक्षी अभयारण्य, इथून एंट्री आहे तुम्हाला. काय पेनच्या ब्रिजवर चढलोय आम्ही आणि आता फुल ट्रॅफिक लागलं इकडे. या ब्रिजवरती कधी ट्रॅफिक पाहिलं नव्हतं. याने शॉर्टकट मारला रे. हे बघ आतमधून, असे त्यांना माहिती असेल. अच्छा, एवढं लागत नाही वरती ट्रॅफिक. अच्छा हा मित्रांनो, रस्त्याची हालत बघा, हालत. हा कोकण रोड 17 वर्ष काम होत आहे. हा कंटेनर इथे पूर्ण अडकून गेलाय बघा मागे. म्हणजे माणगाव सिटीमध्ये आल्याच्या नंतर हा इथे आनंद भवनचा हॉटेल आहे आणि त्याच्या पुढेच बोर्ड लागलाय टुवर्ड्स पुण्यासाठी. तो आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, जो की जातो आपल्याला ताम्हिणी घाटामध्ये. हा आपला आला लेफ्ट. तो डायरेक्ट जाईल ताम्हिणी. या दादाच्या बाईकची नंबर प्लेट पडणार आहे ओला S1. मित्रांनो, ताम्हिणीचा रस्ता स्टार्ट जाऊन मला वाटतं 2-3 किलोमीटर झालं आहे आपलं रनिंग माणगावपासून. आणि रस्ता सिंगल लेन आहे, पण रस्ता छान आहे.
खूप वर्षापासून या रस्त्याची अवस्था खराब होती असं मी ऐकलं होतं की तामिनीचा रस्ता खूप डेंजर आहे म्हणून. पण आता हा बनवला आहे, भले सिंगल लेनचा रस्ता आहे पण रस्ता खूप छान बनवला आहे आता. तर जसं जसं पुढे पुढे आपण जातो ना, तामिनीची सुंदरता आपल्याला दिसायला चालू होते. आता पावसामध्ये तामिनी जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर पावसामध्ये तामिनीची जी सुंदरता आहे ना ती बाकीच्या सीझनमध्ये नाही आहे. तर तामिनीची खरी सुंदरता ही तुम्हाला दिसणार आहे तर पावसाच्या सीझनमध्ये. असंख्य धबधबे, असंख्य हिडन प्लेस, सह्याद्री समोर, अशा सर्व पाहण्यासाठी जर तुम्हाला एकाच ठिकाणी जायचं असेल ना तर तामिनी बेस्ट आहे. जसं जसं पुढे आम्ही चाललो आहे ना, वातावरण पूर्ण थंड आहे, थंड. ॲक्च्युली इथे पाऊस असताना आता खूप मजा आली असते. पाऊस नाही आहे, बायकर सगळे रिटर्न निघाले. मला वाटते सकाळी लवकर आले असणार त्याच्यामुळे आता रिटर्न निघाला. आणि हा सर्वात डेंजर टर्न आहे इथे. एक नंबर दिसतो, एक नंबर. 2 डोंगरांना कट करून मधून हा रोड बनवला इथे. जिकडे जिकडे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत तिकडे तिकडे पब्लिक थांबले. काय काय मस्त स्पॉटला आलो आपण, तुम्हाला दाखवत आता मी. हे बघा, धोका तर पूर्ण भरलंय, खतरनाक झालंय सीन. बायकरचा ग्रुप आहे, पूर्ण बायकर ग्रुप.
ते हॉटेलची पण चांगली सोय आहे, तर त्याच्यामुळे असा काही इश्यू नाही आहे. सुपर्ब. अच्छा, प्लस व्हॅली ट्रेक आणि मिल्की बार वॉटरफॉल आहे इथे. आणि इथे पार्किंगची सोय केली आहे, पूर्ण बोर्ड पण दिलेत. पहिलं जर आपण पुढे जाऊन येऊया आणि मग इकडून पुढचा सीन आपण बघूया. इथे पब्लिक दिसतंय आपल्याला खूप. हो 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 हो. वॉटरफॉल ही वॉटरफॉल. आणि इथे पाण्याची एक लाईन, खतरनाक पाण्याची लाईन आहे मोठी. वाव, सुपर्ब. माहोल पण खतरनाक आहे इकडे. वाव. इकडे ॲक्च्युली रस्ता खूप छोटा आहे. जिथे एकदम प्रॉपर घाट आहे ना, तिकडे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, अरुंद रस्ता झाला. पण रस्ता छान आहे, खड्डे वगैरे काहीच नाही आहेत. आणि वातावरण थंड झालं, एकदम पावसासारखं झालं आहे. पण ॲक्च्युली घाटमाथ्यावरती हा सीन असतोच, पण पाऊस प्रॉपर नाही आहे. काही शिंतोडे पडतात अंगावरती, पण तो मला वाटत नाही कंटिन्यू थांबेल. कंटिन्यू थांबला तर एक सुपर्ब होऊन जाईल, सुपर्ब. ओहो. एक पावसाची सर आली कडकमध्ये आणि भिजून गेली सर्वांना. आम्ही रेनकोट, ॲक्च्युली माझ्याकडे काय ड्रोन वगैरे आहे ना, म्हणून मला रेनकोट घालावा लागतं. ॲक्च्युली मी टॉप बॉक्स लावला नाही आहे. टॉप बॉक्स लावला असताना तर मला एक घाई करायची गरज नाही पडली असते. रप्पारप मध्ये निघून गेलो असतो, पण मी परत रेनकोट घातला. आता रेनकोट गेला तर पाऊस गेला निघून. जंगल घनदाट, एकदम घनदाट. आणि हवा पण खूप थंड आहे, वातावरण थंड झालं आहे. तर मित्रांनो, हे सोमजाईश्वराचं मंदिर आहे, स्वयंभू देवस्थान आहे. इथे जागृत देवस्थान आहे, तर त्यांच्या पाया पडूया. आणि इथे तुम्हाला सर्व ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी बघायला मिळतात. तर शंकराचा नंदी पण आहे आणि आतमध्ये ज्योतिर्लिंग आहेत सर्व. आणि हे स्वयंभू मंदिर आहे. सोमजाईश्वराचं दर्शन घेतलं आपण आणि इथून निघू आपण प्रॉपर आता ताम्हिरीकडे.
तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे तामिनीच्या एका हिडन स्पॉटवरती. इथून तुम्हाला ही पूर्ण व्हॅली दिसते आणि मला दाखवतो की एक सेकंड, खतरनाक व्ह्यू आहे इकडून. हा बघा, हा समोर दिसतोय ना, हा सावळ्या घाट आहे, जो असा सर्कलमध्ये दिसतोय बघा माझ्या बोटाच्या समोर. हा सावळ्या घाट आहे आणि ही पूर्ण व्हॅली आहे. त्याच्या राईट हँड साईडला रिंग वॉटरफॉल आणि देवकुंड वॉटरफॉल आहे. आणि हा पूर्ण तामिनीचा घाट असा फिरत फिरत आपण जातो आहे. आपण एकदा ट्राय करू तिकडे जायला आणि मग तिथून रिटर्न येऊया. तर वातावरण एक नंबर झालं आहे, क्लास एकदम फुल क्लासी झालं आहे. आणि एवढा भारी आहे ना, वॉटरफॉल वगैरे एवढा भारी दिसत, कडक दिसतात, फुल मजा आली. पण पाऊस नाही आहे, पावसाची थोडीशी कमतरता आहे, पण ठीक आहे. पाऊस नसल्यामुळे आपल्याला ड्रोन उडवायला भेटलं, तर ड्रोन शॉट पण एन्जॉय करा. तर हिडन स्पॉटवरून आपण निघालो आहे सावळ्या घाटाकडे. पण पाऊस काय करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. हां, पण आता पाहिली ती प्लस व्हॅली पाहिली. मित्रांनो इथे बोर्ड पण लागला आहे की अंदरबन तामिनी घाटासाठी. इकडे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि आपण आता लेफ्ट घेऊन आतमध्ये जाऊया. वाव, सुपर. इथे पार्किंग आहे आपल्याला आणि इकडून ट्रेक करायचं आहे. मित्रांनो सावळ्या घाटासाठी आपण निघालो आहे आणि पार्किंगमध्ये बाईक लावल्याच्या नंतर तिथून जो पहिला खराब रस्ता होता, खराब बोलू शकत नाही, ट्रेकिंग टाईप रस्ता होता, तो आता बंद करून त्यांनी प्रॉपर त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत रस्ता बनवला आहे. आता तिथून पुढे आपल्याला माहीत नाही आहे, तर बघू आपण पुढेपर्यंत जाणार नाही आहे. तर तिथूनच ड्रोन उडवायचं आहे आपल्याला, ड्रोन शॉट घेऊ आपण. तर इकडे प्रॉपर रस्ता त्यांनी बनवलं आहे, बघू शकता. म्हणून आम्ही सावळ्या घाटामध्ये खाली तर उतरलो नाही. मी वरून ड्रोन शॉट घेतले आहेत ज्या मेन पॉईंटपासून आणि छान आलेत. फर्स्ट टाईम काढले, विंड खूप आहे तरी घेतलेत मी. बघू इकडे काय फोटोग्राफ्स वगैरे भेटते का. ग्रुपच्या ग्रुप सर्व आलेत इकडे.
फोटो वगैरे काढून झालेत. आता रिटर्न निघालो आम्ही. आता इथून जातो आम्ही. एक वॉटरफॉल आहे खाली, सिक्रेट वॉटरफॉल. तिथे बघतो, जर कंडिशन असेल जाण्यासारखी तर आम्ही जाऊ, अदरवाईज रिटर्न निघू. पाऊस नसल्यामुळे मजा नाही आहे, पण काहीच मजा नाही आहे. सावळ्या घाटातून आता आम्ही निघालो आहे. आता उतरतोय आम्ही खाली. बघूया. पाऊस, ऊन पाऊस चालू आहे, पण पाऊस एकदम थोडासाच आहे. काही गाड्या इथे एक बेस्ट काय माहिती आहे का, तुम्ही इकडे आलात ना तर पार्किंग आहे तुम्हाला व्यवस्थित. 50 रुपये पर पर्सन देऊन तुमची कार पार्किंग पण राहते आणि व्यवस्थित पार्किंग राहते, काही टेन्शन नाही आहे. आणि क्लीनअप चांगलं आहे इकडे. जे वॉटरफॉलला जाऊन आले ते लोक असे थांबून इकडे कपडे चेंज करतात.